डिअर फ्रेंड्स, आज आपण प्ले विथ वर्ड्स म्हणजे शब्दांचे खेळ याविषयी जाणून घेणार आहोत. तर प्ले विथ वर्ड्स म्हणजे शब्दांचे खेळ कसे असतात, शब्द कसे खेळले जातात, शब्दांवरनं आपण काय शिकू शकतो ते आज या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग प्ले विथ वर्ड्स शब्दांचे खेळ पार्ट 1. त्याच्यातला पार्ट 1 काय आहे ते बघा. रायटिंग स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम गिवन बिग वर्ड्स. म्हणजे रायटिंग स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स विथ गिवन बिग वर्ड्स. म्हणजे तुम्हाला एक लांबलचक स्पेलिंगचा शब्द दिलेला असेल आणि त्या शब्दावरनं तुम्हाला 3 अक्षरी 4 अक्षरी असे लहानातले लहान शब्द, मिनिंगफुल शब्दांचा अर्थ झाला पाहिजे तसे शब्द तुम्हाला त्या मोठ्या शब्दामधनं शोधून लिहायचे असतं. लक्षात, असे सूचनेचा अर्थ आहे. तर या पाठशी आपण या शब्दांच्या खेळाशी कसं खेळायचं ते बघूया. एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल्स 1. नॉलेज. आता हा नॉलेज शब्द आहे मित्रांनो. नॉलेज हा लांबलचक स्पेलिंग असलेला शब्द आहे. या शब्दाच्या स्पेलिंगवरनं आपल्याला 3 अक्षरी 4 अक्षरी लहानात लहान शब्द आपण शोधू शकतो त्याच्यातून की ज्याचे अर्थ होतात, मराठी अर्थ होतात. तर कसे शोधतात, कसे शब्द शोधले जातात, या नॉलेज या शब्दाशी कसं खेळलं जाईल, आपल्याला प्ले विथ वर्ड्स हे कसं सिद्ध करता येईल ते बघूया. नॉलेज शब्द आहे KNOWLEDG. नॉलेज या शब्दावरनं शब्द तयार करायचे आहे, या शब्दाची खेळायची आहे. कसं, आता नॉलेज शब्दावरनं आपण कोणकोणते शब्द, अर्थपूर्ण शब्द लिहू शकतो, काढू शकतो त्या शब्दावरून ते बघूया. फॉर एक्झाम्पल नॉलेज आहे, तर नॉलेजमधनं आता कोणता शब्द मिळेल आपल्याला, तर एक शब्द मिळू शकतो तो म्हणजे नो. NOW. नो. नाव. NOW या नो शब्दावरनं KNOW या नो शब्दावरनं आपण नाव आधी लिहिलेलं आहे. म्हणजे नॉलेजमधनं NOW नाव शब्द, अर्थपूर्ण शब्द काढता येतो. नाव म्हणजे खाता असं त्याच्या अर्थ झालेला शब्द पाहिजे. मग एक शब्द काढला नो. दुसरा शब्द आपल्याला भेटतोय नाव. नो असे शब्द भेटले. नाव, नो. एक लांबलचक शब्दावरनं म्हणजे नॉलेज या शब्दावरनं हे 2 शब्द मी कसे काढले, यांच्या स्पेलिंगमध्ये मी बघितलं. त्याच्यातनं NOWचा शब्द मी काढला नाव. परत मला दिसला KNOW नो हा शब्द मिळाला. दोघांचा मराठी अर्थ होतो. म्हणजे मिनिंगफुल वर्ड्स असलेले शब्द आपण या लांबलचक शब्दामधनं काढायचे असतात. अजून काय भेटतं ते बघा. OWL औल, घुबड भेटला शब्द अर्थाच्या. पुढे काय भेटू शकतो, लावा डोकं. काय काय भेटू शकतं आपल्याला. मग आपण NO, नो. नो म्हणजे नाही. मग NO हा शब्द आपल्याला भेटू शकतो. अशा पद्धतीनं लांबलचक शब्दामधून लहानात लहान शब्द शोधायचे असतो. म्हणजे त्या मोठ्या शब्दाशी आपण खेळतो आहे. प्ले विथ वर्ड्स शब्दांचे नॉलेज आपण मिळवतो आहे. सेकंड एक्झाम्पल समथिंग. आता समथिंग हा शब्द लांबलचक शब्द आहे, लांबलचक स्पेलिंग असलेला शब्द आहे. त्याच्यातनं कोणते शब्द भेटते आपल्याला ते बघूया. लहान लहान शब्द समथिंग मध्ये पहिलं भेटते आपल्याला सम. दुसरा शब्द भेटतोय थिंग. हे झाले 2 शब्द, अर्थपूर्ण शब्द भेटले. ओके. अजून भेटतोय आपल्याला THING. या अर्ध्या स्पेलिंग मधून आपला THIN थिन. थिन बारीक खडकुडा हा शब्द भेटला. अजून काय भेटतोय, एकसारखं त्या शब्दाकडे पाहायचं तुम्हाला लगेच भेटतं ते. दुसरा शब्द भेटेल आपल्याला
इन, इन, आत असा शब्द आपल्याला भेटू शकतो. लक्षात, तुम्ही त्या शब्दाकडे वारंवार पाहायचे आहे आणि ट्राय करायचे आहे, तर कोणते लहानात लहान शब्द आपल्याला भेटतील, जसं मी काढायचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात. थर्ड एक्झाम्पल, होमलँड. मग होमलँड या शब्दावरून कोणते शब्द तयार होऊ शकतात? होम, दुसरा लँड. लक्षात. अजून AND, अँड, AND, अँड. लक्षात. बघा तिकडे अजून काय भेटतं? ME, मी, मी. अर्थपूर्ण शब्द, लहानातला शब्द आपल्याला भेटतो आहे. म्हणजे या मोठ्या शब्दाशी आपण काय करतोय? प्ले विथ वर्ड्स, शब्दांची खेळ खेळतोय, म्हणजे नॉलेज वाढवतोय. टीचर शब्द आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, टीचर. मग या टीचर शब्दावरनं आपल्याला लहानात लहान शब्द काढता येतील. सुरुवातीलाच भेटेल तुम्हाला TEA, टी म्हणजे चहा, अर्थपूर्ण शब्द भेटला. परत काय भेटतंय? TEACH, टीच, TEACH, टीच शब्द भेटला. अजून काय भेटू शकतो? EAR, इयर, इयर. ओके, अशा पद्धतीने ट्राय करत जायचं. अजून काय भेटतंय? विचार करा. RAT, रॅट, RAT, रॅट. असे अक्षरांचा जुळवाजुळव करून तुम्हाला मिनिंगफुल वर्ड्स काढता येतात. ओके. मग नॉलेज, समथिंग, होम, टीचर या एक्झाम्पल्सवरनं तुम्हाला कळलं असेल, तर कसं मोठा शब्द असेल तर त्याच्यातनं लहान स्पेलिंग असलेले शब्द अर्थपूर्ण कसे काढतात, तो एक अभ्यास आहे. लक्षात. नाऊ, लास्ट, एंटरटेनमेंट. आता एंटरटेनमेंट लांबल्याचे अक्षर असलेले शब्द आहे, लेटर असलेला शब्द आहे. मग एंटरटेनमेंट तुम्हाला काय करायचं आहे? यू ट्राय टू फाइंड आउट. या एंटरटेनमेंट शब्दावरनं तुम्हाला लहानात लहान शब्द किती भेटतात ते तुम्ही ट्राय करायचे आहे आणि ते कमेंट्समध्ये लिहायचे आहे. ओके, अंडरस्टँड. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच शेअर, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स.